पंचायत राज. पंचायती राज म्हणजे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची एक प्रणाली आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश सत्तेचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण जनतेला त्यांच्या स्वतःच्या गावाचा विकास करण्याची संधी देणे आहे. या प्रणालीला 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने 1992 घटनात्मक दर्जा मिळाला, ज्यामुळे ती देशभरात लागू करणे अनिवार्य झाले. पंचायत राज व्यवस्थेची त्रिस्तरीय रचना. ही व्यवस्था 3 स्तरांमध्ये विभागलेली आहे, जेणेकरून ग्रामीण प्रशासनाचे काम अधिक प्रभावीपणे चालवता येईल. 1. ग्रामपंचायत विलेज लेव्हल ही सर्वात खालची आणि मूलभूत स्तरावरील संस्था आहे. यात एका गावाचा किंवा काही गावांच्या समूहाचा समावेश असतो. याचे प्रमुख सरपंच असतात. गावाच्या विकासाची कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या बाबींची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. 2. पंचायत समिती ब्लॉक लेव्हल ही ब्लॉक तालुका स्तरावरील संस्था आहे. यामध्ये अनेक ग्रामपंचायतींचा समावेश असतो. याचे प्रमुख सभापती असतात. पंचायत समिती ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करते आणि त्यांच्या कामांवर नियंत्रण ठेवते, तसेच अनेक विकास योजनांची अंमलबजावणी करते. 3. जिल्हा परिषद डिस्ट्रिक्ट लेव्हल ही सर्वात वरच्या स्तरावरील संस्था आहे, जी संपूर्ण जिल्ह्यासाठी काम करते. याचे प्रमुख अध्यक्ष असतात. जिल्ह्याच्या विकासाची योजना तयार करणे आणि पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या कार्याचे समन्वय साधणे हे जिल्हा परिषदेचे मुख्य काम आहे. पंचायत राजची प्रमुख वैशिष्ट्ये. नियमित निवडणुका. दर 5 वर्षांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणे अनिवार्य आहे. आरक्षण. समाजातील दुर्बल घटकांना जसे की अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST आणि महिलांना 1/3 जागा योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागा आरक्षित ठेवल्या जातात. राज्य वित्त आयोग. पंचायतींना आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक राज्याला राज्य वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयोग. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र राज्य निवडणूक आयोग स्थापन केला जातो. थोडक्यात, पंचायत राज प्रणालीमुळे स्थानिक लोकांना त्यांच्या गरजा आणि समस्यांनुसार निर्णय घेण्याचे आणि विकासाच्या कामांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे अधिकार मिळाले आहेत.